सूरज आला ओव्हर 4 आहेत ना. तर जाऊया मॅचच्या दिशेने. हेमंत सोखंडे स्ट्राईक वर असेल आणि नॉन स्ट्राईकला असेल तो. 4 वर्ष मॅच 5 बोलला हे रोहन 5 ना 2 होतील का. 5 ओव्हरची मॅच असेल. आयोजकांची पुन्हा विनंती होती, निर्देशित केले 5 ओव्हर खेळवल्या जातील. तीन विकेट साठी एक गोलंदाजाला कॅश प्राइज आले आहे, परंतु नाव गुलदस्त्यामध्ये ठेवलंय. 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच दानशूर नेतृत्व दातृत्व माझ्या समवेत जोडले, परंतु नाव सांगितलं नाही. हो पाहावं लागेल. चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. एक धावाले दुसरी सिंगल, तिसरी सुद्धा घेतली आणि एकंदरीत 3 धावा. बघा विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु ते दानशूर दातृत्व ते नाव गुलदस्त्यामध्ये ठेवतायत. सांगितले नाव दिलं जाणार नाही, परंतु कॅश प्राइज दिलं जाईल आणि ते कॅश प्राइज माझ्या हातामध्ये 500 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजासाठी. नाव आहे रवी या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज माझ्या व्यासपीठावर नाही तर या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळालं. हो नक्कीच 29 चेंडूला भेटावले. पाहूया धावा किती येतील. एकंदरीत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नो चेंडू फ्री 1+2 एकंदरीत 3 धावा आम्हाला स्कोर बोर्ड मध्ये पाहायला मिळाल्यात. धावसंख्या 6. खूप चांगल्या प्रकारे बॅटल पाहायला मिळेल राजे स्पोर्ट आणि एनपी स्पोर्ट संघामध्ये. एनपी स्पोर्टचं जर मी म्हणेन पारड थोडं जड असेल. नक्कीच निलेश पाटोले साहेबांचा संघ 7-8 वर्षामध्ये चांगला ते चमू एक तंबू तयार केलाय. नक्कीच सेटअप दिलाय हे एनपी स्पोर्टला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची सांघिक युनिटी आहे. पाहूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. तर सूरज आणि हेमंत ही जोडी मैदानामध्ये असताना कापेश शॉट आहे. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मयूर शेळके कॅरी करतात चेंडूला. तत्पूर्वी एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने धावा आहेत त्या 7 धावा. खूप चांगल्या प्रकारे बॅटल आतापर्यंत सरसावलंय. पहिलं षटक रवी ओव्हर द विकेट साठी मॅनेटरी पॉवर प्ले सज्ज करतायत. पुन्हा नवीन चेंडू ओव्हर द विकेटला घेऊन जातील. हो काय चेंडूची फेकी होती. अप्रतिम चेंडू आणि नक्कीच हेमंत सोखंडे सुद्धा समजू शकला नाही. काय रवीची गोलंदाजी पाहायला मिळते. ब्युटिफुल व्हेरी ग्रेट प्रॉपर टायमिंग इथं जज करतोय रवी आणि नक्कीच मी म्हणाला परफेक्ट मिडल ऑफ मध्ये बॅट मध्ये चेंडू आम्हाला पाहायला मिळाला नाही तो हेमंत सोखंडे या फलंदाजाच्या. तर जाऊया रवीच्या गोलंदाजीमध्ये जे मानधन कॅश प्राइज ठेवले परंतु विकेट अजून मिळाली नाही. हो फुलर यांचा चेंडू होता. चेंडू 1 बाउंड. चेंडू रोप होतोय 4 धाब्यासाठी. हा येईल एक संघर्ष माहिती आहे. दीप्यमान चौकार 4 धाब्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 11 धावा. रनाने पॅनलाइज म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करत आहोत. हो हेमंत सोखंडे क्लास ओपन केलाय. चेंडू हवेमध्ये उंची घेईल अंतर घेईल. पाहूया आणि हेमंत सोखंडे बॅक टू पॅव्हिलियन. फार मोठी विकेट मैदानामध्ये. नक्की चेंडूला स्टिअर करू शकले नाही. चेंडू हवेमध्ये होता. काही काळ चेंडू हवेमध्ये तदनंतर क्षेत्ररक्षक जज करतोय. तत्पूर्वी एक फार मोठी विकेट पाहायला मिळाली या मॅच मध्ये रवीच्या गोलंदाजीमध्ये. नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये मानधन कुठला गोलंदाज घेईल. प्रत्येक गोलंदाजाला इथे कॅश प्राइज ठेवलेलं आहे. तर लवकर स्पीडअप द्या. पुन्हा ऑफच्या दिशेने चेंडू मयूर शेळके कॅरी ऑन करतील. फेकी थ्रो अचूक पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे सजलंय. एकंदरीत एक सिंगल इथं पाहायला मिळाली. एका सिंगलच्या मदतीने 12 या धावा आम्हाला पाहायला मिळतात या स्कोर बोर्डवर. खूप चांगल्या प्रकारे राजे बॉईज संघ
नक्कीच रफ अँड टफ मॅच देतोय. एक चांगलं बॅटल आम्हाला दोन संघांच्या मध्ये पाहायला मिळाल. परंतु एनपी स्पोर्टचा जरा विचार केला तर एक 8-10 वर्षामध्ये चांगली पायाभरणी केली आहे. परंतु राजाबाई संघाला कमी लेखून चालणार नाही. नक्कीच हेमंत सौखंडेला माघारी धाडण्याचं काम केलं ते बाला रवीनं. तर दुसरं षटक नितीनच्या मार्गस्थ आम्हाला पाहायला मिळेल. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक 5 षटकांची मॅच. नक्कीच मॅनेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक नितीनच्या खांद्यावर एक जबाबदारी असेल. लवकर स्पीडअप द्या. नक्कीच अजून एक मॅच खेळवायचे. 5 ओव्हरची मॅच ठेवली. नक्कीच एंटरटेनमेंट असेल प्रेक्षकांसाठी. परंतु आपण लवकर स्पीडअप द्या. नितीन तुझ्यासाठी सुद्धा एक कॅश प्राइज असेल. विकेट 3 आल्या तर नक्कीच नाव गुलदस्त्यामध्ये आहे. परंतु एक कॅश प्राइज माझ्या हातामध्ये 501 रुपयाचं नक्कीच आपण घेऊ शकता. हो नक्कीच स्टिअर केलंय चेंडूला. एका धावेसाठी मला वाटतं मोठा फटका अजूनही पाहायला मिळाला नाही या मॅच मध्ये. नक्कीच एक चौकार आला होता हेमंत चौखंडेच्या बॅट मधून. त्यानंतर चांगलं कमबॅक. धावसंख्या 13. असं म्हटलं जातं डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. पाहूया संकट तर ओढवलं एनपी स्पोर्ट्स संघाच्या बाजूने परंतु डोळे उघडावे लागतील. हो नक्कीच आडव्या पट्ट्याने खेळले चेंडू. कार्पेट शॉट पाहायला मिळाला आहे आणि एकंदरीत एक सिंगल तर आली. दुसऱ्या धावेला जातील का? 2 धावा. गुड बॉलिंग गुड रनिंग द बिटवीन विकेट. नक्कीच तेच तर्रार धाव इथं अंकित केली जाते. 2 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येते 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा बॅकअप सुद्धा तेवढाच पाहायला मिळतंय राजेबॉई स्पोर्ट या संघाकडून. पुन्हा एक लाईन चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक येतोय. थोडस चाच पडत पाहायला मिळालं. फंबल झाले अँड प्रॉपर टायमिंग जुळल्याने हातामध्ये. परंतु रनआउट मध्ये विकेट पाहायला मिळाली. सूरज जो सलामीला आला होता सूरज आणि हेमंत त्यांना माघारी धाडण्याचं काम केलंय. धावसंख्या स्थिर होते. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे मोठे ब्लास्ट घडवण्याची. परंतु खेळावं लागेल. उर्वरित दुपारीच्या सत्रामध्ये पाहिजे तेवढा खेळ त्याच्या रनअप मध्ये आम्हाला पाहायला मिळाला नाही. परंतु संध्याकाळचं सत्र त्याच्या बाजूने सरसावेल का पाहावं लागेल. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करायचे असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच एनपी स्पोर्ट या संघाचा पाठराख्यांच्या बाजूने विचार करता येईल. मयूर याच्यावर काहीशी जबाबदारी असेल. नक्कीच त्यांच्या आशा पल्लवित करायच्या असतील तर वेगळं काहीतरी करावं लागेल. जाऊया गोलच्या मार्कवर. हो चेंडू स्टिअर केलाय परंतु पाहावं लागेल डिक्लेअर झोन मध्ये असेल का नाही. आणि एक सिंगल आले. दुसऱ्या धावेला जात आहेत. 2 धावे अंकित केल्या आहेत. तिसऱ्या धावेला सुद्धा गेलेत. नक्कीच फूट चांगल्या बॅटर मार मिळाला. चेंडू जातोय चौकार. 7 द्यायला लागतील. एकंदर या चेंडूवर नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाले. पाहूया धावा किती येतील. सर धावा किती घ्यायच्या? 6. यस नक्कीच 2 धावा धावून आणि एक नंतर तो चौका गेला. नाट्यमय चेंडू सीमारेषावाली पलीकडे जातोय. 6 धावा अर्जित केल्या जातील. या 6 धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या येते 22 धावा. खूप अनोख्या शैलीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेगळ्या दिशेने धाव्यांचा वर्षाव करतायत आणि नक्कीच या धावा एनपी स्पोर्ट संघासाठी लाभदायक. धावा येणं फार महत्वाचे. ते धावा कशा काय येईना आणि त्या आपल्याला पाहायला मिळतात. वेगळ्याच ईर्षेने या धावा इथं अंकित होत आहेत. जाऊया गोलंदाजा मार्कवर असेल तो नितीन. हो ऐकतांनी हलक्यातने स्टिअर केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक जज करेल. पुन्हा अपयश पाहायला मिळालं मयूरच्या बॅटच्या रडारमध्ये. सकाळचं सत्र दुपारचं सत्र तर नंतर संध्याकाळचं सत्र सुद्धा मयूर अपयशी. अनेक प्रेक्षकांच्या अपेक्षा होत्या मयूरवर परंतु अनसक्सेसफुल ठरतोय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून आम्हाला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. ज्या मयूरला
ज्या नावाने बघितलं जाते तो मयूर या मॅच मध्ये पाहायला मिळाला नाही. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या येते 22 धावा. एनपी 2 चिट्टे आहेत, एक हरिओम आणि एक विजय संघ जागेवाईच. एक हरिओम विजय संघ, एक चिट्टी निघेल ती डायरेक्ट फायनल जाईल आणि एक जी निघेल ती सायस्पोर्टची घेणार. ती निघेल ती डायरेक्ट फायनलला राहील, ती सायस्पोर्टची घेणार. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण सूरज ऍज अ कॅप्टन एनपी स्पोर्ट 360 प्लेयर्स. मी म्हणेल नक्कीच मिडल मध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. हो फटक्यात मला वाटतं आता मी म्हणलं चुनूक होती, परंतु पुन्हा हा एक संजीवनी नशिबाचा चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्यात. बघा क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा बाहेर येतो. चौकार 26 धावा 26. क्षेत्ररक्षक परंतु चेंडू बघा एक नॅचरली चेंडू ज्यावेळी टप्पा घेतो वेगळ्या अँगलने स्विंग होतोय आणि चेंडू सीमारेषा बाहेर निघून जातोय. तत्पूर्वी तिला 4 धावा. क्षेत्ररक्षण विखुरून द्यायचं आहे. स्पीडअप द्या. नक्कीच पंचांना विनंती असेल आपण सुद्धा मॅच त्वरित घेऊन जायचे. मॅच मीटिंग करायची नाही. अजून एक मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल या मैदानामध्ये आजच्या दिवसामध्ये. तर जाऊया मॅचच्या दिशेने. धावसंख्या ती 26. तर पाहूया सूरज विषय ऍज अ कॅप्टन फार मोठा क्रिकेटचा प्रगल्भ अभ्यास. त्याचं पाठ्यपुस्तक बघितलं तर नक्कीच चौफेर फटकेची आतिषबाजी उधळण करतोय. 360 प्लेयर परंतु आज खेळावा लागेल. संघ अडचणीमध्ये थोडस मी पाहतोय कारण तिसरं षटक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 धावा 26. हो चेंडू तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करेल का प्रश्नचिन्ह आहे. आणि हो यस इट आउट. मोठा झटका कप्तानाला माघारी जाण्याचं काम केलंय. विकेट क्रमांक आपण बघितली तर नक्कीच खूप सुरेख होती. 4 विकेट बहुमूल्य विकेट अर्जित केल्यात म्हणून या गोलंदाजाने. परंतु लागोपाठचे 3 विकेट आले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. समीर डमके नक्कीच समीर डमके नाव नक्कीच घेतलं होतं दुपारपासून. हा एक खेळाडू विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. गोलंदाजी सुद्धा तेवढ्याच ताकदीने करतोय. परंतु आज खेळावा लागेल. अनेक दिवसांनी त्यांनी पूर्णपणे या मैदानामध्ये पूर्णच्या प्रवेश केलाय. हो नक्कीच लिडिंग घेतले. फ्लाय स्लिप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर झोनच्या दिशेने निघून जाईल. एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या पुढच्या दिशेने पाहायला मिळेल. 27. आता आपण पाहू शकतो स्ट्राईकला समीर धमके. नक्कीच परटोली गावाला बिलॉंग करतोय परंतु त्याच्या माध्यमातून अनेक प्रकारे फटके आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मैदानामध्ये पाहायला मिळतील का? हो नक्कीच चेंडूला खोदून काढलं होतं परंतु मयूर शेळकेचं बॅकअप बघा. वायडिक स्लॉंगअपला होते. वायडिक स्लॉंगअप येऊन क्षेत्ररक्षक जज केलंय आणि तत्पूर्वी फेकीत सुद्धा अचूक टप्प्यावर पाहायला मिळाले. एकंदरीत 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या येते 29 धावा 29. फुलरण्याचा चेंडू होता. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय A1 क्वालिटीचा दर्जेदार मोठा आपला षटकार. 6 धावा 35 धावा या धावपटावर पाहायला मिळत आहे. समीर डोंगरे समीर धमके ज्याच्या बॅट मधून एक मोठा आक्रमक फटका पाहायला मिळालाय. चेंडूला नक्कीच त्याने डीप मिड विकेटच्या डोक्यावरून फेकून दिलाय 6 धावेसाठी. अजून असेच फटके जर आले तर नक्कीच धावसंख्या पुढच्या दिशेने जाऊ शकते आणि पाहायला सुद्धा मिळेल. तर चेंडू द्या लवकर मैदानामध्ये. किती ओव्हर झाल्या? तिसरी ओव्हर झाली. हो सर नवीन दे जुना ना. तिसरी ओव्हर आहे. तिसरी ओव्हर आहे. बाबा तू काय बोलतो रोहन? त्याच्याने कोणतं मास आहे?
त्याच्यानंतर चिठ्ठीचा कार्यक्रम होईल. विजयी संघ आणि आयोजक चिठ्ठी निघेल. direct बक्षीस पात्र होईल. वर एक षटक असेल तर मैदानामध्ये आम्ही पाहतोय समीर आणि विशाल. नक्कीच नक्कीच रविवार पुन्हा विश्वास दाखवलाय. ज्या समर्थकाने 500 रुपयाचा कॅश प्राईज परंतु विकेट हॅट्रिक घ्यावी लागेल. हे 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे परंतु विकेट हॅट्रिक साठी ठेवलेला आहे. जाऊया ओव्हर विकेट साठी पुन्हा नवीन फटक्यात नादाकत आहे क्रिकेटचा मादक सौंदर्य. चेंडू थांबणारा चेंडू स्टँड ऑन डिलेव्हर 6 धावा. कोणी मारला? एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं मॅच मध्ये. एका बाजूने समीर तर दुसऱ्या बाजूने मी म्हणाल विशाल. त्याच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार दुहेरी एकेरी अशा रीतीने धावा पाहायला मिळाल्या. नक्की छोटीशी अभिन्न भागीदारी या मैदानामध्ये सजवतोय. पार्टनरशिप बिल्डअप केले. धावसंख्या ती 42 धावा 42. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं छोटीशी पार्टनरशिप पाहायला मिळते. मिडल मध्ये चांगलं एक बिल्डअप पार्टनरशिप आणि संघासाठी मला वाटतं काहीशी तारणवरती ठरतीये कारण विषयच्या बॅट मधून षटकार आलाय. फुलरलेचा चेंडू थांबणारे मोठा आक्रमक विस्फोटक A1 क्वालिटीचा दर्जेदार ISI ट्रेडमार्क षटकार 6 धावा. अभ्यंतरी भागीदारी पाहायला मिळते समीर आणि विशालच्या माध्यमातून. पुन्हा मला वाटतंय तीच दिशा रीड करायची होती परंतु पाहूया काय घडतंय. रनआउट मध्ये समीर नमके बॅक टू पॅव्हिलियन. लॉकचा कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नक्कीच आम्हाला मान्यवरांच्या सहजते पाहायला मिळतोय. जाऊया कोणाच्या नावाचं नशीब उचलतंय कारण लॉकचा कार्यक्रम होतोय. काय करते बॉलर कोण लागले? विजय संघात असेल हे मयूर. विजय संघात त्याला नाव काय बॉलर? विजय संघ फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. खुशखबर विजय संघ फायनल मध्ये असेल. बक्षीस पात्रसाठी या 2 संघांमधील विजय संघ फायनल साठी थेट प्रवेश करेल. आणि लागोपाठचे 2 चेंडू 2 विकेट तर पाहायला मिळालेत. पाहूया विशाल बॅक टू पॅव्हिलियन. नाही होणार मॅच.
नाही मॅच होणार आहे. चालू व्हायचा होता त्यांच्या 5 ओव्हर त्यांना खेळायचे चेसिंग करणार पण 5 ओव्हर पूर्ण घेतले ना. मोठा आक्रमक स्फोटक धमाका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू येतोय, मोठा ब्लास्ट, 6 धावेसाठी षटकार. या ओव्हर्स मध्ये नक्कीच मी म्हणेल चांगल्याशी पुनरागमन केलंय एनपी स्पोर्ट या संघाने, सॉरी एनपी स्पोर्ट या संघानं. कारण धावा होत नव्हत्या, परंतु नक्कीच आता या मैदानामध्ये धावा खोऱ्याने वसूल केल्या जातात. धाव संख्या आहे ती 54 धावा. हो, पुन्हा हाताला ब्रश करून चेंडू निघून जातोय. बॅक टू बॅक दुसरा धमाका 6 धावेसाठी, 60 धावा. काय मॅच रंगतदार अवस्थेमध्ये रंगाचे बेरंग उधळण करून दिले. विनोदवर फार मोठा आक्रमक. हो नक्कीच. आता मी म्हणाले एसटी चेंडू फ्लाइट डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी शेअर एसटीचा वेध घेते. लेग बाईसच्या रूपाने एक सिंगल इथं एकवटली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या येते 61 धावा. खूपच तुंबल युद्ध पाहायला मिळालं. सुरुवातीला एकाएकी विकेटचं पतन झालं होतं, परंतु त्यानंतर संघर्ष आणि संघर्ष आणि संघर्ष. या मॅचच्या दिशेने बघितलं तर 61 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळाल्यात. आणि नक्कीच विचार करता मिडल मध्ये जे संघर्ष पाहायला मिळाला कौतुक करावं लागेल. संध्याकाळचं सत्र लाडक्या प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा शाब्दिक सुमनाने सहर्ष स्वागत करतो आणि मॅच मध्ये जातोय. जाऊया मयूर शेळके शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये कशा प्रकारे येईल ओव्हर द विकेट साठी. फुल लेंथ चेंडू आहे, चेंडू हवेमध्ये असेल, शतरक्षक जज करतोय. मला वाटतं पाहावं लागेल आणि थोडेसे फंबललेत. एक सिंगल आले, दुसऱ्या धावेला जातील 2 धावा. हे मला वाटतं शुभ संकेत नसावेत राजे स्पोर्ट्स संघासाठी. गोलंदाजी चांगली होते, बॅकअप येणं फार महत्वाचं असेल. अशुभ संकेत. पहिल्या चेंडूवर गोलंदाज चांगला आक्रमक असं स्किल अपनावतोय, फुटवर्कचा पद्धत आलित्य घडून देतोय, परंतु बॅकअप मी म्हणायला तेवढ्या ताकदीने पाहायला मिळालं नाही. एकंदरीत 2 धावा, 2 धावेने धावसंख्या होती 63. एक रन इथं एकवटली जाईल. 64 धावा आपल्याला पाहायला मिळणार. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना मयूर शेळके नक्कीच खूप चांगले गोलंदाजी घेतोय. इकॉनॉमिकल आतापर्यंत त्याचा एक उर्वरित चेंडू पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यांपासून या अंतिम षटकामध्ये लांब ठेवलाय. स्लॉगवरचं षटक असतंय, पॉवरफुल षटक बनवायचं असतं, परंतु ते आतापर्यंत मी म्हणलं हलवा धीम्या गतीने खेळतोय. हा फलंदाज म्हणजे सचिन आणि अख्तर. स्वतःला डिफेन्सिव्ह गेलं, शफल होऊन खेळलेत. एक सिंगल धाव येईल कारण चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने आणि एका धावेने धावसंख्या 65 अंकामध्ये आम्हाला पाहायला मिळाली. एकंदरीत खूप चांगला स्कोर इथं स्कोर बोर्डमध्ये पाहायला मिळाला एनपी स्पोर्ट्स संघाकडून. असं वाटलं नव्हतं 50+ धावा होतील, परंतु त्या 60+ धावा या स्कोर बोर्डवर अंकित झाल्या. नक्कीच गुड बॉलिंग, कमबॅक केलंय. या ओव्हर्सचा विचार केला तर मयूर शेळकेचं कमबॅक. ज्यावेळी 4 ओव्हर्स मध्ये घमासन युद्ध पाहायला मिळालं, त्यानंतर कमबॅक. हे अंतिम ओव्हर स्लगवरचं षटक खूप निर्णायक षटक ठरत आहे. जाऊया ओव्हर द विकेट साठी मयूर शेळके हँड्स कडे. हो बॅक टू बॅक अचूक टप्प्यावर गोलंदाजी होते. टिक फॉर टॅग जसे असतं ते उत्तर द्यायचं असेल तर मला तो वेगळे करावा लागेल. नक्कीच निर्णायक षटक आलंय कारण आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा इथं खर्च केल्यात मयूर शेळकेनं. कारण त्याला सुद्धा माहिती आहे मॅच मध्ये यायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल आणि आज खरंच त्यांनी ते करून दाखवलंय. उर्वरित मला वाटतं 2 चेंडू घेऊन जाईल मैदानामध्ये, सॉरी 1 शेवटचा चेंडू घेऊन जाईल.
आणि आक्रमकता. या चेंडूवर 6 धाब्याची मोहर लागली होती. एकंदरीत षटक महागडे करून ठेवलंय. अख्तरच्या बॅट मधून एकंदरीत 3 मोठे ब्लास्ट, 3 षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या ती 71-72 टू विन. मोठं विशालमय लक्ष, परंतु त्या लक्ष्याला जर अचीव करायचं असेल तर नक्कीच मी म्हणेल मोठे फटके खेळावे लागतील. सन्माननीय सुभाषजी बेरे सरांचं शुभ आगमन आमच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतंय. नक्कीच सर या आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांचं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं आयोजकांवर असलेलं प्रेम नक्कीच इथपर्यंत आज तुम्हाला घेऊन आलेत. सर येऊन आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आणि या सामन्यांचा नक्कीच आनंद द्विगुणित करायचा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. 30 चेंडू 72 धावांचं भलं मोठं महागडं आव्हान. राजेश बोट संघाचा 12 मॅन ते आमच्या समवेत. कोणी बॉलर? हेमंत सोकांडे आणि बॅट्समन सौरभ आणि नितीन करे. सौरभ आणि नितीन 12 प्रतिनिधी द्या. राजेश बोट नंतर 2 रनांनी पॅनलाइज करण्यात येईल. सौरभ आणि नितीन ही सलामीची जोडी. सोकांडे हेमंत. पहिली विकेट पाहायला मिळाली आणि नक्कीच 72 धावांचा विशाल टार्गेट चेसिंग साठी एक प्रयत्न अपुरे पाहायला मिळाले. खूप चांगल्या प्रयत्न गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न खूप कसोशीने केले जातात. हेमंत सोकांडे फलंदाजी मध्ये काही करू शकला नाही, परंतु गोलंदाजी मध्ये नक्कीच सुलूक दाखवतोय. पहिली विकेट बॅक टू पॅव्हिलियन. सौरभ
तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहिले षटक खूप चांगल्या प्रकारे सजलंय. मॅनेटरी पॉवर प्ले मध्ये पहिली विकेट सुद्धा प्राप्त होतीये. स्कोर बोर्डवर धावसंख्या आहे ती 0. स्वप्नीलच्या बॅट मधून मोठा फटका येईल का पाहावं लागेल. आणि मला वाटतं दुसरा झटका नक्कीच कप्तानच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. सूरज विषय मॅच मध्ये नक्की ट्विस्ट निर्माण करतायत. बॅक टू बॅक दुसरा झटका पाहायला मिळाला. धावसंख्या शरण आणि बघितलं तर एमपी स्पोर्ट विपक्ष राजे वाईज या दोन संघांमध्ये हे तुल्य बल्ले तुंबल युद्ध आम्हाला पाहायला मिळालंय. जाऊया मॅचच्या दिशेने. रवी जातोय मैदानामध्ये कारण रवी आणि नितीन नक्कीच एमपी स्पोर्ट संघाच्या सुरुवातीला फ्लाइंग स्टार्टचे फलंदाज मैदानाबाहेर गेल्यानंतर मिडल मध्ये खूप चांगल्या प्रकारे संघर्ष पाहायला मिळाला. रवी नाही झालाय अजून. आत्ता आला. ते बाहेर गेले हो, पहिले आलेले नक्कीच रवीकडे दानशूर नेतृत्वाचं पूर्णपणे मी म्हणे कल असेल. 2 षटकार आले, 3 षटकार आले तरी 601 रुपयाचं 501 रुपयाचं कॅश प्राईज. गोलंदाजीमध्ये चुनूक करू शकला आणि दाखवू शकला नाही, परंतु फलंदाजीमध्ये पाहावं लागेल. हो, नितीनच्या बॅट मधून मला वाटतंय चेंडू उडवलाय. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. पाहावं लागेल हा येईल मला वाटतंय चौकार. नक्कीच 0 रन असताना 2 विकेट, बहुमूल्य विकेट. त्यानंतर नितीनच्या बॅटचा क्लास ओपन होतोय. बॅटचा फ्लो ओपन गेला. चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय 4 धाबेसाठी. मिळतील 4 धावा. पाच धावा. पहिलं षटक ची सांगता करून देतोय हेमंत चौकांडे. खूप चांगल्या प्रकारे षटक हाताळलं. एकंदरीत 6 चेंडू 4 धावा, 1 नाहीतर मी म्हणेल 2 विकेट. सौरभ आणि स्वप्नीलला आपण बघितलंय. तदनंतर रवी आणि नितीनला नक्कीच या मैदानामध्ये वेगळा खेळ करावा लागेल. ज्या रविवार पुन्हा कॅश प्राईज आलंय. 3 उत्तुंग षटकार जर त्याच्या बॅट मधून आले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज जमा येते आमच्या समालोचन कक्षामध्ये. समीर दुसरं षटक प्रगतीपथावर राहील ओव्हर द विकेट साठी. वाईट डेट चेंडू कोणी बॉलर नक्कीच नितीनच्या बॅट मधून आम्हाला हे झोन खूप चांगल्या प्रकारे खेळताना पाहायला मिळालंय. एकंदर त्याच्या बॅट मधून जो फ्लो ओपन होतोय नक्कीच कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट अशा या झोन मध्ये त्याने एकंदरीत धावा वसूल केल्यात आणि विचार केला तर त्याच्या बॅट मधून खरोखरच 7 धावाचा विचार साई स्पोर्ट्स संघ या आजची मॅच तुमची होणार नाहीये. उद्या मॅच खेळवली असं आयोजकांकडून विनंती आहे आपल्याला. आजच्या दिवसाची शेवटची मॅच असेल. वाईट नितीनला नक्कीच मला वाटतं मनामध्ये असं विचार असेल काहीतरी संघाला पायाभरणी करून द्यायची आणि नक्कीच त्या दिशेने खूप चांगल्या प्रकारे बॅटचा फ्लो ओपन करतोय. कव्हर पॉईंटचं क्षेत्र आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हरचं ते क्षेत्र खूप चांगल्या प्रकारे निवडलं, परंतु खेळावं लागेल. हो, आता मी म्हणेल चेंडूला फेकून देतोय. इनफिल्ड मध्ये आउटफिल्ड मध्ये चेंडू जातोय. पाहावा लागेल काव करून नाही तर मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता चेंडू. 2 धावा पाहायला मिळाल्या. गुड कॉन्टेस्ट. नक्कीच गुड रनिंग द बिटवीन विकेट. दोघांमध्ये चांगला समन्वय साधतोय रवी आणि नितीनच्या मार्कवर. नक्कीच दोघांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग, परंतु धावसंख्या 10. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये
आता मी म्हणेल पाहूया मयूर दिनकर तिथे सरसावलेत नक्कीच कव्हर क्षेत्र होतं ते चांगलं परंतु फटका ताकदीचा पाहायला मिळाला नाही. विकेट एकंदरीत 3 नंबरची विकेट आम्हाला पाहायला मिळाली नितीनच्या रूपानं. क्षेत्र खूप चांगलं निवडलं होतं परंतु ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला. जाऊया मॅचच्या दिशेने. अजितला जाताना पाहतोय मैदानामध्ये. अजित सुद्धा संपूर्ण दिवसामध्ये एक चांगली इनिंग खेळू शकणार आहे परंतु हे संध्याकाळी सत्र कशा प्रकारे केलेले पाहावं लागेल. अजित मध्ये क्षमता आहे, मोठे ब्लास्ट घडून आणण्याची ताकद आहे, शर्यष्टीचा वापर करावा लागेल. मॅच मध्ये जर रंगत निर्माण करायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. ज्यावेळी विशाल आणि नक्कीच समीर ढमकेने जी पार्टनरशिप बिल्ड केली होती त्याप्रमाणे खेळावं लागेल. हो काय चेंडू जातोय बघा. चेंडू पूर्णपणे शर्यष्टीवर आदळला जातोय. निर्धाव चेंडू अजित आणि पाहावं लागेल आम्हाला रवीला. गोलंदाज सुद्धा रवीच्या बॅट मधून पुन्हा खूप मोठा आक्रमक फटका होता. क्षेत्ररक्षक जज करतोय नन्नूचा चांगला मला वाटतं रिदम पाहायला मिळाला. एकंदरीत एफर्टला दाद द्यावी लागेल नन्नूच्या. चेंडू सीमारेषेत अडवण्यामध्ये त्याला यश येतंय. धावसंख्या पाहायला मिळतीये 12 या अंकावर. नक्कीच रवीसाठी कॅश प्राइज आलाय 3 षटकार 501 रुपयाचं परंतु अजूनही त्याच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला नाही. वाईट +1 अशा रीतीने 2 धावीने धावसंख्या 14 धावा 72 धावांचं टार्गेट. आणि त्यानंतर मी म्हणेल हा चाललेला संघर्ष. समीर पुन्हा गोलंदाजी मार्गावर चेंडूला असंच सोडून दिले सहजरित्या. खूप चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जातोय लेग स्टंपच्या बाहेर. आजच्या दिवसाचा विचार केला तर खूपच चांगल्या प्रकारे दुपारच्या सत्रामध्ये मॅचेस पाहायला मिळाला. संध्याकाळचं सत्र कशा प्रकारे असेल पाहूया. निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. हो पूर्णपणे बॅटच्या रनअप मध्ये खेळून काढला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका आहे. क्षेत्ररक्षक सजलाय नन्नू पुन्हा आपल्या फॉलोमध्ये आम्हाला पाहायला मिळाले. आणि एक सिंगल इथे एकवटली जाईल अजितच्या बॅट मधून. अजित मला वाटतं नक्कीच आज संध्याकाळचं सत्र खेळेल का प्रश्नचिन्ह आहे. परंतु धावसंख्या स्कोअर बोर्डवर 16 धावा. बारा चेंडू 16 धावा. नाही रे ओव्हर झाली. कोण आहे बॉलर? मयूर का? तर जाऊया. तिसरं षटक ज्याच्या हातामध्ये जो चेंडू सोपवला आहे तो मयूर. आज फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही परंतु गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे स्वतःला सिद्ध करेल ते पाहावं लागेल. शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू नक्कीच खूप चांगल्या प्रकारे अँगलने सजवला आणि नक्कीच मी म्हणेल निर्धाव चेंडूची सांगता करून जातोय. एक चेंडू तर पाहायला मिळाला खूप चांगल्या प्रकारे. व्हेरी व्हेरी गुड बॉलिंग. परंतु अजित अजून हो मला वाटतं पूर्णपणे अजित आज अपयशी. आणि पाहावं लागेल अजित पुन्हाच्या आजच्या दिवसामध्ये अजितचा हा दिवस मला खूपच अशुभ मानावा लागेल. प्रत्येक चेंडू पाणी केलं 2 का 3 चेंडू फक्त मॅच मध्ये प्रत्येक मॅच मध्ये खेळून नक्कीच खूप नैराश्य त्यांनी त्यांच्या कोट्यामध्ये पाहायला मिळालं. कारण सकाळचं दुपारचं नंतर संध्याकाळचं सत्र बघितलं तर अजित पूर्णपणे इन्फॉर्म मध्ये आम्हाला पाहायला मिळालं आहे. विकेट. एकाएकी मी म्हणेल
पत्त्यांचा डाव कोसलावा त्याप्रमाणे डाव कोसलला जातोय राजे बॉईज संघाचा. कारण फार मोठी विकेट रवीवर कॅश प्राइज होतं परंतु रवी कॅश प्राइजचा मानकरी होऊ शकला नाहीये. नक्कीच गोलंदाजीमध्ये सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि फलंदाजीमध्ये सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राइज ठेवलं होतं परंतु हा रवी साजेसा खेळ करू शकला नाही. सतरा धावा. एका बाजूने बघितलं तर रस्सी केस ओढली जाते एनपी स्पोर्ट्स संघाकडून. आता कोणी गौरव डिक्लेअर 1 रन इथं एकवटली जाईल आणि अशा रीतीने सामना पाहतोय आपण सहजरित्या एनपी स्पोर्ट्स संघ इथं मैदानामध्ये आपलं वर्चस्व निर्विवाद वर्चस्व दाखवतोय. कारण तिसरं षटक प्रगतीपत्र असताना खूप चांगल्या प्रकारे सांघिक युनिटी कमेंट्स देते आणि नक्कीच त्या कमेंटचं उत्तर बघितलं तर खूप चांगल्या प्रकारे हो काय विथ द टर्न चेंडू पडला नक्कीच ऑफ कटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अशा एकंदरीत बघितलं तर मयूरचं षटक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं. वाजवी खेळ बघितलं 3 षटकाचा खूप चांगल्या प्रकारे हाताळण्यामध्ये यश मिळालंय. धावसंख्या येते स्कोर बोर्डवर 18 धावा. 18 चेंडू 18 धावा येणारी 12 चेंडू कशा प्रकारे असतील ते पाहावे लागेल. अख्तर ज्या अख्तरकर आम्ही वारंवार पाहतो त्याच्याकडे वेग आहे रफ्तार आहे आणि हा रफ्तार का सौदागर अख्तर पण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. वेग तर मी म्हणणार वेग आहे पण तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकली तर नक्कीच मी म्हणला वेगाने फस्त करू शकतोय फलंदाजाला. पाहावं लागेल आम्हाला अख्तरला. ओव्हर द विकेट साठी 14 षटक. हो खोलवर जपाचा चेंडू होता. चेंडू नन्ना ज्यावेळी नन्ना जातो चेंडू हाताला ग्लास घेतोय हाताला सावरून घेतो आणि विकेट तुम्हाला वाटतं पाहायला मिळाली. मॅचच्या दिशेने नक्कीच पावलं उचलली गेली ती एनपी स्पोर्ट्स संघानं आणि मी म्हटलं होतं रफ्तार का सौदागर अख्तर पहिल्या चेंडूवर विकेट समर्पित करतोय. नक्कीच या फलंदाजीसाठी सनी किनी यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नाही 101 बरं ठीक आहे धन्यवाद. हो मयूर शेळके चेंडूला फेकून देतो. व्हॉट मॅग्निफिशन काय कमालीची छाप पाडली होती मयूर परंतु शेवटचं प्रॉपर टायमिंग जुळलं नाही. चेंडू त्याच्याही आवाक्या बाहेर निघून जातोय 6 धावेसाठी षटकार. नक्कीच खरोखरच प्रॉपर टायमिंग जुळला असतं तर मी म्हणे चेंडू नक्कीच हातामध्ये विसवला असता परंतु खूप चांगला एफर्ट. सनी किनी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. नाही 101 रुपये का धन्यवाद. ते नक्कीच या फलंदाजाने घेऊन जायचंय. मॅच झाल्यानंतर घेऊन जा. एक षटकारासाठी तुम्हाला ते कॅश प्राइज मिळालंय तर 400 रुपये परत द्यायचं त्याच्यातून कारण 500 ची नोट आहे. बोगस वाटला काय म्हणजे 12 प्लेअर पण उपस्थित कोण कोण झालं ते पण मला समजत नाही. बसले आपलीच किती बरं ना. गोलंदाजी परफॉर्मन्स हो नक्कीच वारंवार बीट केलं जात आहे फलंदाजाला परंतु एक सिंगल इथे एकवटली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या येते 26. चौथं षटक प्रगतीपथावर असताना खूप चांगल्या प्रकारे 4 षटकांचं विवरण आपण बघितलं. एनपी स्पोर्टचं एक निर्विवाद वर्चस्व आम्हाला या मॅच मध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल खूप चांगल्या प्रकारे बॅटल हे संध्याकाळी सत्र त्यांच्या बाजूने. हो एकाकी झुंज देतोय मयूर शेळके. पाहावं लागेल चेंडू मोठा ब्लास्ट आहे का. येस मॅक्झिमम मोठा ब्लास्ट मयूर शेळकेच्या बॅट मधून पुन्हा दुसरा फटका षटकार. $200 जमा झालेले सनी किनी कडून
2 षटकारांसाठी फक्त प्रत्येकी एका षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मनीष लहाने 2 षटकार गेले, उर्वरित 3 आले ते 500 नगद इनाम आपल्या दिलं जाईल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. येणारे 6 चेंडू मैदानामध्ये 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. 202 तर गेलेले आहेत, परंतु उर्वरित 303 मैदानामध्ये आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. 4थं नाही तर 5वं षटक मयूर. खूप चांगल्या प्रकारे विद्युत त्याच्या हातामधून पाहायला मिळत आहे, परंतु पंच निर्देशित करतात खराब चेंडू, स्वैर चेंडू. टप्पा अचूक होता, पण तो टप्पा अचूक टप्प्यावर चेंडू बाहेरच्या दिशेने ऑफला निघून जातोय आणि एकंदरीत व्हाईट आम्हाला पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मयूर दिनकरच्या हातामध्ये. धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर ती बॉल कुठे 35 धावा. चेंडू द्या. काय फुटला का? व्हाईट लेग बाईज, सॉरी लेग बाईजची एक सिंगल इथे पडली जाईल. नक्कीच चेंडू एसटी लगतनं शरीराला नक्कीच पायाला आदलून निघून जातोय. फ्लाय स्लिप मध्ये आम्हाला पाहायला मिळाला आणि सिंगल. हो, महेश शेळकेच्या बॅट मधून नक्कीच आक्रमक विस्फोटक फटका पाहायला मिळाला. शतरक्षक जज करेल आणि मला वाटतंय इथं पाहायला मिळते विकेट. चला एक औपचारिकता आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. 72 धावांचं लक्ष्याचं टार्गेट मिळवण्यासाठी मला वाटतं नक्की संघर्ष थोडा पाहायला मिळाला मयूर शेळकेच्या बॅट मधून, परंतु आता औपचारिकता, कारण उर्वरित चेंडू घेऊन जाईल मयूर दिनकर. पूर्णपणे मला वाटतं दुसरा चेंडू सुद्धा प्रयत्न आणि बॅक टू बॅक 2 चेंडू 2 विकेट. शेवटचे 2 चेंडू मयूर दिनकर यांच्या गोलंदाजीमध्ये घेऊन जाते. व्यासपीठावर येऊन सनी किनी यांच्याकडून 201 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचंय. नक्कीच आपण जे उत्तुंग 2 षटकार घेतले होते त्याचे कॅश प्राइज सनी किनी यांच्याकडून देण्यात येईल. व्हाईट नक्की शेवटचा चेंडू, परंतु खराब चेंडू, स्वैर चेंडू. अशा रीतीने एक सिंगल तिथे एकवटली जाते. 1+1 अशा रीतीने 2 धावा. हो, शेवटच्या चेंडूवर एक मोठा षटकार असेल का? यस,